पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाच्या कामात मांगूर फाटा परिसरातील वेदगंगा नदीवरील पुलाच्या कामाला वेग आला आहे। स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या आंदोलनानंतर भरावाऐवजी पिलर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून पावसाळ्यापूर्वी पश्चिमेकडील बाजूने वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण अंतर्गत मांगूर फाटा इथं वेदगंगा नदीवरील पुलाचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। सुरुवातीला भराव टाकण्याचा प्रस्ताव होता, मात्र त्यामुळे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येऊन नदीकाठच्या सुमारे 20 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती। या विरोधात सीमा भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं। युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी खासदार शरद पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। त्यानंतर केंद्र सरकारनं भरावाऐवजी पिलर उभारण्याचा निर्णय घेऊन सुमारे 70 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला। सध्या आधुनिक यंत्रणेच्या सहाय्यानं पश्चिमेकडील पिलर उभारणी अंतिम टप्प्यात आहे। एका बाजूला 13 आणि एकूण 52 पिलर उभारले जाणार आहेत। पिलर पूर्ण झाल्यानंतर नदीतील भराव काढून टाकण्यात येणार आहे। दरम्यान पुलाच्या कामामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे। अलीकडेच एका युवकाचा अपघातात मृत्यू झाल्यानं नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर देण्याची मागणी केली आहे। कृती समितीनं ठेकेदार कंपनीला दोन्ही बाजूंना दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना दिल्या आहेत। ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पावसाची साथ मिळाल्यास पावसाळ्यापूर्वी पश्चिमेकडील वाहतूक सुरू करण्याचं आश्वासन दिलंय। त्यामुळे वेदगंगा नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे।